माझे त्यानं खाऊन टाकला, मी घरात सडत बसलेला आहे आणि ह्याच्यामुळं त्यानं मारल्यामुळं आम्ही तिथं दखल ते हे करायला गेलतो तक्रार द्यायला, तर त्यांनी तक्रार घेतली नाही, उलटा मला लुटू लावलं बाहेर, पायाचा वास आलाय म्हणून असं केलं. कोण म्हणत होतं पायाचा वाशानं? ती तक्कल काय नाव आहे की त्यांचं, कपाळे साहेब. आम्ही सकाळ काय मागणी तुमच्या आता काय नाही, बघा माझं असं हाल झाले, मला काही सुधरत नाही, माझ्या पायाची पोझिशन मी खून धावलो तर सगळे पळून जाते, इतके बेकार आहे दोन्ही पायाची पोझिशन. सगळे आमचं कमिट तेवढं त्यांनी घेत होते आणि ह्याच्यावर कोण दखल देत नाही, पोलीस काही करीत नाही, काय नाही, हे असं झालं आहे. आता बघा माझ्या दोन्ही आमच्या मालकीनला आणि आमच्या पोरानं बी औषध केलं आहे. मला इथं दवाखान्यात 3 वेळेस झटका आलेला होता ह्या पायामुळं, तरी माझी पोझिशन अशी आहे की बेकार. आणि अजून एक त्याच्या बापाकडनं मी एक रिक्षा घेतली होती, रिक्षा चालविण्यासाठी मला कामधंदा होत नाही, त्याचे पैसे देणं आहे मला म्हणून मी रिक्षा त्याच्या बापाकडनं विकत घेतली. माझ्याकडे बॉन्ड आहे, सर्व आहे, त्याचा कागदपत्र. तर त्यानं काय म्हणतंय की रिक्षा मी वापस घेतो म्हणतंय, हे मॅक्झिमा रिक्षा वापस घेणार आहे म्हणतंय आणि असं धमकी द्यायला लागले. त्यानं आता मागणी काय आहे तुमची? आम्हाला काय त्याच्याकडनं अपेक्षा नाही, आमच्या गाड्या तेवढ्या त्यानं द्याव्या, आम्हाला त्याच्यावर केस करायच्या, ते आमच्या पोराईला मारून टाकतो म्हणू लागले. पोलीस स्टेशनला काल मला मारहाण केली, तिच्या सागर येरकर म्हणून आहे जुनेगावीतलं, तिनं मला मारहाण केली म्हणून काल तक्रार दिली, तर ते म्हणले इथं होत नाही आम्हाला काय तक्रार करून. तर काल घेतलं त्यांनी, मला चिठ्ठी दिली, चिठ्ठीमध्ये राहिली आता काय त्यांनी ती दिली. पुन्हा काल म्हणले सकाळी या, सकाळी गेला होता, सकाळी म्हणले दुपारी या, दुपारी तर सकाळपासून आम्ही तिथंच बसलो, दुपारपर्यंत येतील, आता येतील, मागा येतील. पुन्हा 6 वाजता आली, 6 वाजता आली की म्हणले आम्ही काय करत नव्हती, खांडेकर काय तर नाव आहे त्यांचं, काय PI खांडेकर PI म्हणला तुम्हाला काय करायचे करा म्हणला, तक्रार घेत नाही तुमच्या ज्यानं काय होते करा म्हणला. आमच्या आईला दिलं, आई बहिणीवर शिवाय आमच्या आईनं जर टेन्शनमध्ये औषध खाल्लं, ते औषध खाल्लं आणि ते दुसरा जी टकला सर आहे त्याला बाहेर नेऊन ती सागर येरकरनं सारखं नेऊ बाहेर त्याला पैसे चारले. त्यानं म्हणला तुम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन का दिले, त्याच्यामुळे तुमची तक्रार घेत नाही, तुम्हाला काय करायचं ती करा, आम्ही करतो काय करायचं. कशाची तक्रार दिली कलेक्टर ऑफिसला? ती मला मारहाण केली, त्यानं माझ्या 2 मोटरसायकली नेल्याचा उचलून. पुणे सागर येरकर म्हणून आहे आणि त्यानं सारखं ती माझ्या मागं मोठा सपोर्ट आहे म्हणून म्हणलं आहे. कशासाठी मोटरसायकल उचलून नेले? मी त्याच्याकडून लाख रुपये घेतले होते पप्पाच्या पायाला ऑपरेशनला, तर त्यानं मला 30 रुपये टक्क्यानं माझ्याकडून पैसे घेतला 1 लाखाचे, त्यानं 2,20,000 घेतला तरी बी म्हणते आणि बी पैसे आहेतच. आता म्हणलं 1 लाख रुपये देतो. माझा बॉन्ड त्याच्याकडे आहे, 2 चेक आहे, 4 चेक दिलेले आहेत, त्याच्यावर सही करून त्यानं घेतलेली आहे, RC बुक परमिट ती सगळं त्यानं माझं घेतलेलं आहे. मला म्हणलं पोलिस मी खरेदी करू शकतो म्हणलं, तुला काय करायचं ती करा. पोलिस बी तीच म्हणले आम्ही तक्रार घेतला म्हणले, तुझी आमचा समजच नाही म्हणले, तुला काय करायचं. हॉस्पिटलला कशाला आला तुम्ही? माझ्या भावानं बी औषध पिलंय आणि आमच्या आईनं बी औषध पिलंय. त्याच्या पाय भावानं कशामुळे औषध पिलंय? ती तक्रार घेत नाही म्हणले, तुम्हाला काय करायचं करा म्हणले. की पुन्हा वापस गेला आम्ही पोलीस स्टेशनला, आमच्या आईनं औषध पिलं म्हणून, तर पुन्हा म्हणले तुला तक्रार द्यायची का म्हणले. तर मध्ये नेलं शिवागाळी केली की भावाने त्या मध्ये गेला, त्या कॅमेऱ्यासमोर औषध पेलेलं आहे, त्या कॅमेऱ्याशिवाय दिसतंय आता पोलीस स्टेशनमध्ये औषध पेलं. हां, पोलीस स्टेशनमध्ये आनंदनगरचा कॅमेरा आहे का त्याच्यामध्ये औषध पेलेलं. आमच्या मालकीनं तुम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलता का शहर पोलीस स्टेशनमध्ये गेलता? आनंदनगर पोलीस स्टेशनमधला PA आणि ती काय तर नाव आहे त्या सराचं, कपाले टकलं त्यानं
हे दोघांनी मिळून पैसे खाल्ले आणि आम्हाला सकाळपासून म्हणला थांबा पिये कडे नेतो त्याला पियेकडे बी नेला नाही ना काही नाही. कालपासून आम्ही तिथं जाऊ आमची मागणी आहे त्याला आमच्या आईबापाचं हे करायचं त्या पियेनं गेम केली आणि आमचं ती गाड्याचं ती काय ती मिटवायचं सगळं आमचा विषय कट.